नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत खारघर येथील इस्कॉन टेम्पलमध्ये आणि माझ्यासोबत आहे द परेश महाकर, द ओनली वन ब्लॉगर आपला. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. तर आज आपण चाललो आहोत इस्कॉन टेम्पलला. तिकडे कसं जाणार आहोत ते आधीच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला. तर तिकडे जाऊन आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग. तर आता आपण येऊन पोचलो आहे खारघर स्टेशनला. तर आपण अंधेरीवरून दादरला आलो. दादरवरून कुर्ल्याची ट्रेन पकडली आणि कुर्ल्यावरून पनवेलची ट्रेन पकडून आता आपण आलो आहे खारघरला. तर इथून आपण जाणार आहे इस्कॉन टेम्पलला. आशियामधील सर्वात मोठं इस्कॉन टेम्पल आहे. तर आता आपण वेस्टला आहे, खारघर वेस्टला. तर इथून आपण बस पकडून इस्कॉन टेम्पलमध्ये जाणार आहोत. तर ते खारघर स्टेशन आहे आणि खारघर स्टेशनच्या बाजूलाच बस स्टॉप आहे. तर इथून 54 नंबर आणि 45 नंबरची बस जाते आपल्या इस्कॉनला. आणि हा बस डेपो इकडे बघू शकता तुम्ही. तर आम्ही इथून बस यायला आता टाईम आहे, तर आम्ही जातो टॅक्सीने, शेअरिंग टॅक्सीने. हा जो तुम्ही समोर बघताय तो इस्कॉन मंदिराचा गेट आहे. आता आपण आलो शेअरिंग टॅक्सी करून. 20 रुपये पर पर्सन त्यांनी घेतले. आणि हा जो तुम्ही समोर बघताय तो मंदिराचा गेट आहे. श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर. आणि समोर बघताय ते आहे मंदिर. समोर तुम्ही बघू शकता पाण्याची टाकी ठेवलेली आहे. इथे हातपाय धुवू शकता तुम्ही इथे. आणि तिथे आहे समोर मंदिर. आणि इथे टाकीच्या समोरच इथे पुस्तकाने विकण्यासाठी ठेवलेले. हे बघा, भगवद्गीता लहान मुलांचे पुस्तक आहे. मराठी पुस्तक आहे. तर आम्ही फायनली मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे. आणि इथे माझ्या मागे बघू शकता, हे बघा मंदिर आहे. मागे मंदिर बघू शकता तुम्ही. संपूर्ण मार्बल संगमरवराचं बांधकाम इथे केलेलं आहे. हे बघा. आणि हे मंदिर ते तुम्ही समोर मूर्ती बघू शकता. इथे पण आहे गेटला आणि त्या साईडला पण गेटला आहे बाजूला. आणि आता आपण आतमध्ये चाललो. बघू शकता तुम्ही सर्व संगमरवराचं बांधकाम आहे आणि नक्षीकाम केलेलं आहे. आणि आता आपण पोहोचू आतमध्ये. खूप छान असं आमचं दर्शन झालेलं आहे. पूर्ण मोठा स्पेस आहे, एकदम भव्य मंदिर आहे. बांधकाम पण खूप छान केलेलं आहे. तर आमच्या मागे बघू शकतो, मस्त एकदम छान आहे. एकदम पॉझिटिव्ह वाईब आहे एकदम. करेक्ट. म्हणजे सर्व भक्त आलेले आहेत.
मन प्रसन्न झालं इकडे. खूप मस्त वाटतंय, मस्त फिलिंग आहे, एकदम भारी. नक्की विजिट करा इकडे. जस्ट आम्ही आता मंदिरातून बाहेर पडला आणि माझ्या मागे तुम्ही परिसर बघू शकता मंदिराचा. मंदिराचं दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता आपण चाललोय प्रसादम सेंटर. तर इथे बघूया आतमध्ये काय काय आहे ते बघू शकता तुम्ही. स्नॅक्स सगळं ठेवलं इथे विकायला त्यांनी. इथे सगळं स्नॅक्स आहे, तुम्ही पे करून घेऊ शकता. फूड काउंटर आहे त्या टाईपमध्ये आहे हे बघा. आणि इथे बघू शकता इथे लाडू ठेवलेले आहे. आणि इथे त्यांचे चार्ज समोर लावलेलं आहे स्नॅक्स आणि त्याचे प्राईस ते लावलेले आहे त्यांनी. इथे फ्रेश होण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची सोय पण आहे. तर इथे आतमध्ये आहे आणि इथून आपण एंट्री घेतली होती. जो फोटो बघताय 14/11/2024 या मंदिराचं उद्घाटन झालं आणि या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे आले होते. काउंटर लावला आहे, तिथे तुम्ही अन्नदान करू शकता. आणि सर्व मंदिराच्या दोन्ही साईडला कारंजे लावलेलं आहे हे बघा. आणि इथून आता होणार आहे सनसेट. तर पूर्ण दोन्ही बाजूला एंट्रीला फाउंटन लावलेलं आहे. तिथे जे समोर बोर्ड लावला आहे प्रसादाचा, मग इथून आतमध्ये प्रसाद देतात आणि इथे खिचडी भात मिळालेला आपल्याला बघू शकता तुम्ही. तर थोडा प्रसाद खाऊन आपण निघणार आहोत घरी. तर आपलं मंदिर पूर्ण बघून झालेलं आहे, नंतर प्रसाद पण मिळाला आहे. तर तुला कसं वाटलं? खूप सुंदर असा एक्सपिरियन्स आहे आणि नक्की एकदा तरी तुम्ही इथे येऊन व्हिजिट करा. खूप छान आहे. खारघर स्टेशनपासून जवळच आहे, एवढं लांब सुद्धा नाही आहे. शेअरिंग ऑटो पण आहेत आणि शेअरिंग कॅब पण आहेत. 20 रुपये तिकीट आहे आणि बस पण अवेलेबल आहे. तर आम्हाला बस अवेलेबल मिळाली होती म्हणून आम्ही शेअरिंग टॅक्सीने आलो. येस, 20 रुपये पर पर्सन तिकीट होती. येस. सो खूप चांगला असा एक्सपिरियन्स आहे, नक्कीच या. चला त्या मंडळी, आता हा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.